योगात्मकम सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेच्या उपदेशामध्ये भगवंतांनी आपलं संपूर्ण हृदय 6व्या अध्यायाच्या निमित्ताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलेला आहे। 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने योगाचं सार सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर विस्तृत अशी टीका ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे। 6व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारे भगवंतांनी योग सांगितलेला आहे। नाव जरी आत्मसंयमन योग असलं, आत्मसंयमन या शब्दाचा अर्थ आहे मनाचं संयमन। आत्मा हा शब्द गीतेमध्ये अनेक वेळेला मन बुद्धी इंद्रिय या अर्थाने आलेला आहे। इंद्रियांचं संयमन कसं करायचं, मनाचं संयमन कसं करायचं, बुद्धीचं संयमन कसं करायचं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय। आणि हे सांगत असताना भगवंताने अनेक प्रकारचे योग सांगितले। जरी 6वा अध्याय मुख्यत्वाने हठयोग या आधाराने आपण मानतो, पण हठयोगाचे श्लोक फार थोडे आहेत। भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये मनाचा संयमन कसा करायचा याच्यासाठी अभ्यास योग सुद्धा सांगितलेला आहे, कुंडलिनी योग सुद्धा सांगितलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भगवंतांनी तात्पर्य म्हणून समत्व योग सांगितलेला आहे। भगवंताला अपेक्षित असणारा जर योग कोणता असेल तर तो समत्व योग आहे। अर्जुना समत्व चित्ताचे बोला तेची सार जाण योगाचे तेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी। योगाचं सार जर काय असेल तर भगवान परमात्मा म्हणतात समत्व प्राप्त होणं। समत्व प्राप्त होणं याला योग असं म्हटलंय। अनेक ठिकाणी गीतामध्ये समत्व शब्द आलेला आहे, ओवीमध्ये सुद्धा समत्व शब्द आलेला आहे। पंडिताः समदर्शिनाः, समत्व प्राप्त होणं याच्यासारखं दुसरं जगामध्ये परमसिद्धी आहे। भगवान परमात्मा म्हणतात सगळ्या सिद्धीमध्ये श्रेष्ठ सिद्धी जर कोणती असेल तर चित्ताला समत्व प्राप्त होणं। ते परती काही निपजेने आन नाही मनोने मनपे पाही परमसिद्धी मी, ही परमसिद्धी आहे। इतर सगळी जरी साधना असली तरी सुद्धा कुठेतरी थोडं द्वैत शिल्लक राहतं, विषमता शिल्लक राहते। भगवंताला पूर्ण आसक्तीही त्या ठिकाणी मान्य नाही आणि पूर्ण त्यागही मान्य नाही। समत्व, रागद्वेष रहित होणं हे समत्व आहे। का समत्व भगवंताने सांगितलं? कारण आपल्या जीवनात जी सुखदुःख निर्माण होतात ते सगळी विषमतेमुळे निर्माण होतात। आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भेद दिसतो,
भेद दिसल्यामुळे विषमता निर्माण होते. अनुकूल ज्ञान, प्रतिकूल ज्ञान हा आपला तो परका. अर्जुनाच्या जीवनामध्ये दुःख का निर्माण झालं? स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजनु, आणि संग्रामा नाम मलिनू पापाचारू. स्वतःला अर्जुन स्वदेह नाम अर्जुन म्हणायला लागला. बाकीचे सगळे माझे स्वजन आहेत, हे मारले जातील, मी मारणारा, हे मरणारे, आणि संग्राम म्हणजे पाप होईल. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, बाबा सुखदुःखाला कारण जर काय असेल तर रागद्वेष. रागद्वेष, राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे द्वेषच. अनुकूल असलेल्याच्या विषयी आसक्ती निर्माण होते. हा मला भेटला पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, मला त्याच्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रतिकूल भेटल्यानंतर द्वेष निर्माण होतो. हा नको, मला डोळ्यासमोर दिसला नाही पाहिजे. आणि मग ह्या रागद्वेषामुळे अनुकूल जर भेटला नाही तर दुःख, आणि प्रतिकूल भेटला तर दुःख. रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषातूनच सुखदुःखाची उत्पत्ती आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सुखदुःख जावे असं वाटत असेल तर रागद्वेष गेले पाहिजे. तसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. रागद्वेष जावे याच्यासाठी काय केलं पाहिजे? रागद्वेष कसे जातील? रागद्वेष जाण्याकरता चित्तामध्ये समता यायला लागते. समता जर आली नाही तर रागद्वेष जाऊ शकत नाहीत, आणि रागद्वेष नाही गेले तर सुख दुःख जाऊ शकत नाहीत. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. म्हणून समता यावी लागते. म्हणून भगवान परमात्म्याने संपूर्ण गीतेमध्ये जर जोर कशावर दिला असेल तर तो समतेवर दिला आहे. बघा तुम्ही प्रत्येक अध्याय काढून बघा, प्रत्येक अध्याय तुम्हाला एकतरी ओळी सापडेल ज्याच्यात समत्व सांगितलंय. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. चला एक सांगितलं, आणखीन सांगा. सम गीतेत ओवीत आले असेल तरी चालेल, श्लोकात आला असलं तरी चालेल, सम शब्द आलेला असला पाहिजे. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोहे सरिसा पाडू. सम शब्द आलेल्या वेळेस सांगा फक्त, किंवा श्लोक सांगा. समज आताच सांगितले ना, आता झाली, आता झाला श्लोक. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयव ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवापसेशी. बोला तुमचा काय आठवतोय का? दुसरा सम शब्द आलेला पाहिजे. अहो ओव्या तर किती, प्रत्येक श्लोकात ओवी आहे. मनोने सर्वत्र सदा सम, जे आपणचे अद्वय ब्रह्म. वा, जे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. का देवाचे एवढा जोर समत्वावर आहे? का पुन्हा पुन्हा समता सांगितली? जी गोष्ट परत परत सांगितलेली असते ती विशेष महत्वाची असते. सगळे योग सांगितले तुम्ही बघा, पण शेवटी भगवान परमात्मा समत्वावर आलेले आहेत. तुम्ही कोणताही योग करा. आता इथे 6वा अध्याय म्हटल्यानंतर याच्यामध्ये विशेष करून हठयोगाचं वर्णन आहे, पण हे सांगत असताना शेवटी काय सांगितलं? समत्व. भक्तियोग असेल तरी शेवटी काय सांगितलं? समत्व. ज्ञानयोग असेल गुणातीत व्हायचे कशा करता? समत्व. का समत्व सांगितलं? त्याचं कारण आहे समत्वाशिवाय आपल्याला मोक्ष नाही. मोक्ष म्हणजेच समता. सम पंडिता समदर्शिना. म्हणून भगवान परमात्म्याचा समतेचा आग्रह आहे. का? कारण मनामध्ये समता झाल्याशिवाय मन स्थिरच होत नाही.
जोपर्यंत मनामध्ये माझ्या विषमता आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तोपर्यंत प्रवाह चालू राहणार आहे. आपण मागे उदाहरण दिलं होतं, 2 टाक्या भरलेल्या आहेत, एकात पाणी जास्त आहे आणि एकात पाणी कमी आहे आणि मध्ये पाईप जोडलेला असेल तर पाणी प्रवाह चालू का बंद? प्रवाह चालू राहतो, पण समता झाली की प्रवाह बंद होतो. हा म्हणून देवाने रूप धारण केलं तसं की तुमची वृत्ती सम होण्याकरता देवाने पहिली समचरण दृष्टी केली. माझ्यासारखी दृष्टी ठेवा म्हणजे सुखी व्हाल. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समानच आहे देवाचं सगळं. पाय समान, हात समान, एक डोळा झाकलेला आणि एक डोळा उघडा आहे का? ते गोकुळात होतं तसं. गोकुळात एक पाय खाली सरळ आणि एक पाय वाकडा, एक डोळा कमी आणि एक डोळा जास्त, पण इथं सम का? भगवान म्हणतात समतेशिवाय आनंद नाही. सौंदर्य सुद्धा समानतेमध्ये आहे. समान पाहिल्यानंतर मन स्थिर होतं, विषम पाहिल्यानंतर मन विक्षिप्त होतं, चंचल होतं. म्हणून समता पुन्हा पुन्हा भगवंताने सांगितली. दुःख जायचं असं वाटत असेल तर समता पाहिजे. आसक्ती नकोच, पण भोगाची वृत्ती नको, पण त्यागाची वृत्ती नको, कारण ती सुद्धा वृत्तीच आहे. काही लोकांच्याकडे भोगाची वृत्ती जास्त आहे आणि काही लोकांच्याकडे त्यागाची वृत्ती जास्त आहे. त्या त्यागामुळे सुद्धा ती वृत्तीच तयार होते आणि मग द्वेष वृत्ती तयार होते त्याच्यातून आणि मग दुःख होतं. भोगामुळे सुद्धा आसक्ती अति असते. तो पदार्थ मिळाला नाही, ती व्यक्ती नाही मिळाली तर दुःख होतं. अति आसक्तीने, अति द्वेषाने. म्हणून समता सांगितली की चला, असेल ठीक आहे, नसेल ठीक आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची जाण योगाचे, सार योगाचे. म्हणून समत्व सांगितलं, परत सांगितलं. आता इथे 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला आणि योगाचं फल म्हणून भगवंताने समत्व सांगितले. ऐका, म्हणजे तुम्ही सगळा जो योग केला, सगळा योग, त्या योगाचं फल काय? तुम्हाला कशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे? मनात समता निर्माण झाली पाहिजे. बुद्धिवृत्ती जी आहे ती समाकार झाली पाहिजे. सम काय आहे? आपण जगामध्ये पाहिलं तर जगात विषम आहे का सम आहे? सगळं जग जर आपण पाहिलं तर सगळं विषमच आहे. अहो, तुमच्या रंगासारखा माझा रंग नाही, तुमच्या आवाजासारखा माझा आवाज नाही, तुमच्या बोटाच्या ठशासारखा माझा ठसा नाही. काय देवाने कसली फॅक्टरी असेल बघा तुम्ही. एकासारखं काहीच नाही. यांची नामे अनाने अनारिसे वर्तने वेशे शिनाने आगवे यांचे ऐशे देखोनी किरटी भेद सुसेहन पोटी तरी जन्माच्या कोटी न नाशी निघो. असा जर हे पाहून, भेद पाहून तुझ्या मनात जर तू भेद ठेवला तर कोटी जन्म गेले तरी तुला मुक्ती नाही. कारण मुक्ती ही समतेत आहे. जरी हे सगळं विषम असलं तरी या सगळ्यामध्ये एक सम आहे. काय सम आहे? सगळ्यामध्ये एक सम आहे. यांच्यामध्ये मनुष्यत्व सम आहे की नाही? मनुष्यत्व तर सम आहे की नाही? बरं, मनुष्यत्वाच्या आत चाला जरा थोडस. आतमध्ये असलेलं जे चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, सम का विषम? सगळ्यांच्या मध्ये देहादेही एक का? तुमच्यात आत्मा आहे आणि इकडे आत्मी आहे का? आत्माच. म्हणून संत जे असतात ते संत पाहत असताना हे विषमता ठीक आहे, व्यवहाराकरता असते. व्यवहारात आपल्याला सम वागता येत नाही. व्यवहारात सम वागायला लागलं तर सगळा घोटाळा होईल. कुत्र्यात सुद्धा देव आहे म्हणून कुत्र्याला घरात घेऊन चालणार नाही. दुर्जनात सुद्धा देव आहे म्हणून दुर्जनाबरोबर मैत्री करून चालणार नाही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. व्यवहारात ठीक आहे, पण व्यवहारात हा वेद आहे तो जाणून केलेला आहे, व्यवस्था म्हणून केलेला आहे. तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर साधू संत शास्त्र भेद सांगायला आहे का अभेद सांगायला आहे? कल्पित भेद आणि वास्तव अभेद.
व्यवहार म्हणून आपल्यात भेद असू द्या, पण वास्तव मात्र सगळ्यामध्ये जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसू द्या भावगा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव. जाग झाल्यानंतर तुम्हाला जग देव दिसायला लागेल, झोपलाय तोपर्यंत तुम्हाला भेद दिसतोय. जसं स्वप्न पडलं त्यावेळेस स्वप्नामध्ये भेद दिसतो, सेना दिसते, आणखीन काय पर्वत दिसतात, नद्या दिसतात. जाग झाल्यावर म्हणतो अरे अगा स्वप्नीची ही विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे, मी एकच होतो पण अनेक झालो होतो. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एका गवे, ऐसे एकत्व जाणावे विश्वी ये. स्वप्नामध्ये स्वप्न पडल्यानंतर भेद दिसत होता. आपण उदाहरण नेहमी सांगत असतो, मुलगा झोपला किंवा जाऊ द्या, ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलेलं पाहूया. ज्ञानोबाराय म्हणतात स्वप्नी परिव्राजे, आपण पा कुटुंब होईजे. मग तयेचे धावीजे मोहे सैरा. एक संन्यासी होता, मारुतीच्या देवळात झोपला आणि आता मारुतीचं देऊळ म्हटल्यानंतर लग्न सरायचे दिवस. लग्न लागल्यानंतर तो नवरा नवरी जे असतात ते मारुतीच्या देवळात पहिल्यांदा येतात. काय येतात मला अजून समजलं नाही बरं का. त्या बिचाऱ्याचं लग्न झालं नाही, काय नाही, आशीर्वाद घ्यायला पहिला मारुतीचा आशीर्वाद. त्या संन्याशाने 2-4 लग्नाचे नवरदेव पाहिले आणि विनाकारण संस्कार त्याच्या मनात झाले. आगा जागताची वासिजे, जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेळू देखजे तेची स्वप्न. आणि स्वप्नामध्ये मग तो परिव्राजक नाही राहिला, स्वप्नात काय झाला, नवरदेव झाला. ज्ञानोबाराय बोलतात स्वप्नी परिव्राजे, आपण या कुटुंब होईजे. आता पत्नी सुद्धा कोण झाला, तोच. पती सुद्धा कोण झाला, तोच. वराडी कोण झाला, पण हे स्वप्नात कळतं का त्याला, नाही. जाग झाल्यानंतर कळतं. जाग झाल्यानंतर म्हणतो बापरे मी एकटाच होतो आणि अनेक झालो होतो. खरं तर मी एकटा आहे, एकच आहे, माझ्यात भेद नाही, पण तो भेद झाला अज्ञानामुळे. अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. म्हणून खरा भेद नाही, पण अज्ञानामुळे भेद दिसतो. भेद से ही भेद दिखता है. अज्ञानात जर नसतं तर भेद दिसलाच नसता, पण अज्ञान आलं. अज्ञान एक रूढे तेने कोहमिकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम ऐसे. तेव्हा आता जर आपल्याला परत दुःख जावं असं वाटत असेल, याला स्वप्नातलं दुःख जावं वाटत असेल, तर याने जागं व्हायचं. परत आपली एकताच त्या ठिकाणी पाहायची. तसं हे लौकिक विश्व म्हणजे एक प्रकारचं स्वप्नच सांगितलंय. त्याच्यामध्ये सगळे दिसणारे जे भेद आहे हे सुद्धा स्वप्नाचेच आहेत, अज्ञानामुळे भासलेले आहेत. व्यामोहाचे शेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे, मग दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. जन्म मृत्यूचं आपल्याला स्वप्न पडलं, सुखदुःखाचं आपल्याला स्वप्न पडतं. आणि म्हणून याच्यातून आपल्याला वाचायचं असेल तर काय करायचं, भगवान परमात्मा म्हणतात समदर्शिना. पहिल्या श्लोकात सांगितलं की तुम्हाला समदर्शी व्हावं लागेल, समदृष्टी तुमची पाहिजे. सगळ्या जगामध्ये असलेलं चैतन्य जे आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सर्वभूताच्या ठाई द्वेषाते नेणे कही, आप परू नाही चैतन्या जैसा. वा. म्हणून काय पाहायचं, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिना. कोण आहे हा योगयुक्तात्मा? ज्याने योगाच्या द्वारे आपला आत्मा युक्त केलेला आहे, म्हणजे इंद्रिय नियमित केलेले आहेत, संयमित केलेले आहेत, अभ्यासाचं
अभ्यासाने इंद्रियांना परमात्म्याकडे लावलेला आहे तो योगयुक्त आत्मा. तो योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शिनः, सर्व ठिकाणी त्याला आता समान दिसायला लागलं. सम म्हणजे इथं परमात्मा घ्या, परमात्मा म्हणजे आत्मस्वरूप घ्या. आत्मस्वरूप म्हणजे केवळ निर्विशेष ज्ञान घ्या. त्याला आता सर्वत्र त्या ठिकाणी मग सर्वत्र सच्चिदानंदो मीचे का स्वतः सिद्धो. पुढं आपने विन भेदो नेनोनी जाणे. अशा जो योग आहे त्याला ईक्षते म्हटलं. ईक्षत म्हणजे तो पाहतो. काय पाहतो, कसं आहे दर्शन त्याचं. भगवान परमात्मा म्हणतात सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानि चात्मनी ईक्षते. सर्व भूतस्थम आत्मानम ईक्षते आणि सर्व भूतानि आत्मनी ईक्षते. भूत शब्दाचा अर्थ आपण नेहमी पाहतो. भूत म्हणजे जो जो जन्माला आलेला आहे, जो जो निर्माण झालेला आहे. भूभवती धातू आहे आणि भूतकाळी धातू साहित्य विशेषण आहे. जे जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं भूत. आपण सगळी काय आहोत, भूत. प्राणी पण भूत, पक्षी पण भूत, हे दगड दिसतात हे सुद्धा भूत. म्हणून भगवान काय बोलतात बघा, भगवंताचे शब्द सर्व भूतस्थम आत्मानम. सर्व भूतामध्ये तो आपल्याला पाहतो किंवा आत्म्याला पाहतो. आणि सर्व भूतानी चात्मनी, आत्म्यामध्ये सर्व भूतांना पाहतो. येणार आहे पुढच्या श्लोकासाठी ओवी येते. आता सध्या विषय काय चाललाय बघा. सर्व भूतामध्ये आपल्याला पाहतो आणि आपल्यामध्ये सर्व भूताला पाहतो. हा विषय परत परत 9व्या अध्यायात पण आलाय. मया ततविदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थिता. पुन्हा न च मस्तानी भूतानी पश्चिमे योगमय. हे जर नीट समजून घेतलं नाही तर असं वाटतं शाना मनुष्य बोलत नाही, एखादा वेडा मनुष्य बोलतोय. सगळं माझ्यात आहे आणि माझ्यात काहीच नाही. पण भगवान बोलतायत म्हणून नीट समजून घेतलं पाहिजे. सगळ्यामध्ये आपल्याला पाहतो आणि आपल्यामध्ये सगळ्याला पाहतो. आता सगळ्यात आपल्याला कसं पाहायचं आणि आपल्यात सगळ्याला कसं पाहायचं. बरं, सगळ्यात आपल्याला पाहिलं तर चालत नाही का, परत आपल्यात सगळ्याला पाहायची काय गरज. याला म्हणतात ओतप्रोत चिंतन. काय असतं, भेदामध्ये काही प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. 5 प्रकारचे भेद आहेत. आणि भेद आला का दुःख आलं, रागद्वेष आले. कोणते कोणते 5 प्रकारचे भेद सांगा बरं. जड जडाचा भेद 1, जीव जडाचा भेद 2. बघा, जड जड, जड जीव, जीव जीव, किती भेद झाले 3. त्याच्यानंतर जीव ईश्वर आणि ईश्वर जड, किती झाले 5. हे भेद आपण नेहमी व्यवहारात अनुभवतो बरं का. जड जडाचा भेद, उदाहरणार्थ हे सोनं आहे आणि हे माती आहे. आपल्याला हा भेद आहे की नाही. रस्त्याने आपण चाललो, सोन्याचा रुपया, सोन्याचा अलंकार पडलेला असला आणि मातीचा ढेकूळ पडला असता, आपण ससच निघून जातो का समोर. नाही जात ना. अहो, सोनं पाहिलं की आनंद होतो. नुसतं दुकानातलं पाहिलं तरी काय काय लोकांना आनंद होतो. नका का घ्यायचं होय ना, पण बघा आनंद आहे. देवाला पाहिल्यावर एवढा आनंद होत नाही, तेवढ्या नोटा पाहिले की आनंद होतो काहींना. पैसे पाहिले की आनंद होतो. का भेद निर्माण झाला. दगड पाहिल्यावर आनंद होत नाही, पैसे पाहिल्यावर आनंद होतो. जड जडात भेद आहे. व्यवहार म्हणून ठीक आहे, पण व्यवहार म्हणून जरी ठीक असला तरी तात्विक दृष्ट्या हा भेद नाहीये. जेव्हा आपण तात्विक दृष्ट्या भेद करतो तेव्हा रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात. व्यवहार म्हणून केला पाहिजे असतो, पण संतांना तो नाही. लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि माती
आम्हा समान आहे चित्ती. गेली काय पुढं काय गेली मोह आणि माया. हो, एवढे मोठे शिवाजी महाराज त्यांनी मोहरा टाकण्यासमोर तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. माती आणि आम्हाला त्याच्यात काही फरक वाटत नाही. विशेष नाही नेनिजे भेद गेला आणि त्याच्यामुळे त्यांना सुख दुःख नाही. हा, दुसरा आहे जीव जीवाचा भेद. आपल्या जीवनात जीव जीवाचा भेद आहे की नाही? आहे. जीव जीवामध्ये हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा आमचा आहे, हा तुमचा आहे. अहो, तो धृतराष्ट्र बोलायला लागल्यानंतर पहिलंच वाक्य काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समय वेता वियुत्सवा मामका पांडवा. जीवाजीवात भेद आहे. आणि मग आपले असतात त्यांच्याविषयी स्वाभाविकपणे पक्षपात निर्माण होतो, मोह निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. जे परके असतात त्याच्याविषयी काही नसलं तरी उदासीन भाव असतो, द्वेष निर्माण होतो. म्हणून जीव जीवाचा भेद संतांच्या ठिकाणी नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारिकाचा जीव. सारखाचे जीव. मुंगी काय एखादा राजा काय, आम्ही नाही, आम्हाला सारखाच जीव आहे. व्यवहार म्हणून ठीक आहे ते, पण असं काही नाही मुंगीला वेगळा, मुंगी बरोबर जसं वागायचे तेच त्या ठिकाणी राजाबरोबर वागायचे असं नव्हतं करत ते. पण तात्विक दृष्टीने सांगितलं, जीव जीवाचा भेद गेला, जड जडाचा भेद गेला. जड जीवाचा भेद, ही जड वस्तू आहे आणि जीव वस्तू आहे. संतांना नाही. ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसलेले होते, भिंतीला म्हटले चल बाई. आपण म्हणू शकतो का? कारण आपल्याला ते जड आहे आणि हे जीव आहेत, त्यांच्या दृष्टीने नाही. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला, म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. पुन्हा जीव ईश्वराचा वेद आहे. ईश्वर जो आहे तो वेगळा आहे, जीव वेगळा आहे. व्यवहाराकरता ठीक आहे, उपासनेकरता ठीक, पण तात्विक आहे का तो भेद? उपाधीचा तो भेद आहे. ईश्वराची उपाधी वेगळी, जीवाची वेगळी, म्हणून ईश्वर उपास्य आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या तो सुद्धा भेद नाही. म्हणून हे पाच भेद जाण्याकरता कसं वागलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे? सर्व भूतात आपल्याला पाहायचंय. आता सर्व भूतात आपल्याला कसं काय पाहायचं? आणि आपल्यात सगळी भूत पाहायची. सर्व जेवढं काही आहे, जसं आपण अलंकार वेगवेगळे पाहतो, पण अलंकार जरी असले तरी अलंकारात काय आहे? हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे, ते अनाने आकारे परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. अलंकार जरी वेगवेगळे असली, नावं वेगवेगळी असली, रूप वेगवेगळी असली तरी सोनच आहे. सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती ओविले, तैसे हा बसत नाही पूर्ण तिथं तानाजी. सर्वांच्या मध्ये आपल्याला पाहायचं, म्हणजे आपल्याला म्हणजे या देहाला नाही पाहायचं. आत्मस्वरूप. आत्मस्वरूप म्हणजे ज्ञान, केवळ निर्विशेष ज्ञान. हे जग म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. आकार वेगवेगळे असले, जरी रूप वेगवेगळी असली तरी जग म्हणजे काय? हे सगळं ज्ञान आहे का नाही? जेवढे आकार आहेत सगळं आपल्याला होतं, हे काय? ज्ञानच आहे ना. ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. म्हणून या सगळ्या जगात पाहत असताना तो आकाराकडे लक्ष देत नाही, नावाकडे लक्ष देत नाही. याच्यात असलेलं जे चैतन्य किंवा केवळ ज्ञान जे आहे ते पाहतो. म्हणून सर्व भूतस्थम आत्मानं पश्यती. सर्व भूतमात्रात आपला आत्मा. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातलं प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. जेव्हा
ही सगळी मंडळी शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेली. गेल्यानंतर पंडित लोक हे करू लागले, उपहास करू लागले, उपहासाने बोलू लागले. काय रे तुमचे नाव काय मुलांना? मुक्ताबाईंनी सांगितलं आमचा मोठा दादा आहे त्याचं नाव निवृत्ती आहे, काका जो आहे त्याचं नाव सोपान आहे, आणि हा माझा ज्ञानदादा आहे मी मुक्ताबाई. उपहास केला पंडित लोकांनी. अरे तुमच्या आई वडिलांनी नावं तर फार मोठी मोठी ठेवली. दुसरा म्हणायला गाव नावात काय? मग नाव ज्ञानी असलं तरी त्याला ज्ञान थोडं असतं. तेवढ्यात एक समोरून रेडा चालला होता पखालीचा पाणी घेऊन. तिसरा पंडित म्हणायला ते काय तो चाललाय म्हणे, तोही ज्ञानाचा आहे आणि हाही ज्ञानाचा आहे. उपास करण्यासाठी, भेद करण्यासाठी. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले अहो तो जरी चाललेला असला, उपाधीचा भेद असला तरी तात्विक दृष्टीने काही भेद नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, माझा आत्माच आहे तो. पुढे परीक्षा घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती. अरे मग त्याला मारलं तर तुझ्या अंगावर उठेल का? मारिता आसोड वेड्याचे पाठी, तोची वळ उठी ज्ञानदेवा. भेद गेला. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. त्याच्यामध्ये आपला आत्मा पाहायचा आहे. आपल्याला पाहायचंय म्हणजे आत्म्याला पाहायचंय. बरं ठीक आहे, आता त्याच्यात आपला आत्मा पाहिला, परत आपल्यात त्याला कशाला पाहायचंय? काय शब्द आहेत बघा. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिना. आता सर्वभूतामध्ये सर्वभूत मात्र पुन्हा आपल्यात पाहिजे. त्यांच्यात आत्मा पाहायला सगळ्यांच्या मध्ये, पण तरी सुद्धा ही वेगवेगळी आहेत का भूत? परिचिन्नता राहिलीच ना, परोक्षता राहिली. पुन्हा हे आपल्याहून भिन्न भेद राहिला. म्हणून पुन्हा सांगितलं की सर्व भूतानि चात्मनि, आपल्या आत्मस्वरूपामध्येच ही सगळी भूत मात्र आहेत. आत्मस्वरूपामध्ये भूतमात्र आहेत म्हणजे काय? आत्मस्वरूपामध्ये ही सगळी भूतमात्र जी आहेत ती कल्पित आहेत, अज्ञानामुळे भासलेली आहेत. जरी स्वप्नामध्ये अनेक पदार्थ असले तरी स्वप्नामध्ये पदार्थ वेगवेगळे आहेत का? माझं ज्ञानच त्या आकाराचं झालंय, ज्ञानच त्या आकाराचं झालंय. मग ज्ञानच आहे का आकाराचे पदार्थ वेगवेगळे आहेत? पदार्थ नाही, ज्ञानच आहे. म्हणून सगळ्यांच्या मध्ये आपल्यामध्ये सगळं पाहतो. ठीक आहे, भूताचा आणि तुमचा भेद घालवला तुम्ही, पण अजून एक भेद शिल्लक राहिलाय. अजून ईश्वराचा आणि तुमचा भेद शिल्लक राहिलाय. मग भगवान पुढच्या श्लोकात सांगतात तोही नाही. ईक्षते योगयुक्तात्मा काय? ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिना. समदर्शन मी बोललो. पुढच्या श्लोकात सांगतात यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. बघा आता भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, अर्ध काम झालं तुझं, पण अजून अर्ध शिल्लक राहिलंय. चांगदेवाचं अर्ध काम झालं होतं पण अर्ध शिल्लक राहिलं होतं. नुसता आत्मा कळून उपयोग नाही बरं का. आत्मा ब्रह्मरूपाने कळावा लागतो. देव सर्वांगाने कळावा लागतो. एका अंगाने जर कळाला तर मुक्ती प्राप्त होत नाही. आतला देव कळून नुसतं चालत नाही, बाहेरचाही कळावा लागतो. म्हणून भगवान परमात्मा पुढे सांगतात, किंवा अर्जुनाला कदाचित असं वाटेल ठीक आहे सर्वांच्या मध्ये मी माझ्यात सर्व पहा, पण देव वेगळा आहे ना अजून. ईश्वराचा आणि जीवाचा भेद तसाच राहतो. ईश्वरापासून सुद्धा मग आपल्याला भय निर्माण होऊ शकतं. तो मला नरकाला नेईल, तो मला स्वर्गाला नेईल, तो मला दुःख देईल,
म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मलाही तू काही वेगळं समजू नकोस. यो माम पश्यती सर्वत्र. जो माम म्हणजे मला सर्व ठिकाणी पाहतो. मला म्हणजे मी वासुदेव आहे, कृष्ण आहे, मला सगळ्यात पाहतो. आणि सर्वांचे मयी पश्यती, आणि सगळं माझ्यामध्ये पाहतो. कारण मी सुद्धा आत्म्याहून वेगळा कुठे आहे. म्हणून मला त्याच्यापेक्षा तो वेगळं समजू नकोस. माझ्यामध्ये सगळं आहे आणि सगळ्यामध्ये मी आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि. हो काय वळ्या काय आहेत? सर्वभूताच्या अंतरी हृदय महाअंबरी. बरोबर आहे का? सर्वभूताच्या अंतरी हृदय महाअंबरी. पुढं चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयला जो अवस्था तिन्ही लोक प्रकाशोनी आशेक. अन्यथा दृष्टी पांथिक चेवविजे. बरोबर आहे? बघून सांगितलं मी, तुम्ही न बघता सांगितलं म्हणून तुम्हाला मानलं पाहिजे. सोपी गोष्ट नाही. बरोबर ती ओळी आठवणं. शेवट झाली पाहिजे त्याला ज्ञानेश्वरीची. तेव्हा सांगायचं तात्पर्य काय? भगवान परमात्मा म्हणतात माझ्यात सगळं बघ आणि सगळ्यात मी बघ. सगळ्यात पाहत असताना नाही तुम्हाला एकदम आपल्याला त्याच्यात पाहायचं आणि त्या आपल्यात ते पाहायचं हे नाही जमत ना. ठीक आहे, एक काम करा, सगळ्यात ईश्वर आहे असं तरी मानता येईल की नाही? आणि ईश्वरात सगळे असं माना. सगळ्यामध्ये ईश्वर आहे. अहो सगळ्यामध्ये ईश्वर आहे हे ज्या संतांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे. जर ईश्वरच नसेल, आतला परमात्मा जर गेला तर हा देह सुद्धा चांगला सुस्थितीत राहतच नाही. देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मला तू त्या ठिकाणी भिन्न मानू नको. योमाम पश्यती सर्वत्र. मला सर्व ठिकाणी जो पाहतो. जे जे भेटे भूत ते ते मानेजे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ज्याला कांद्यात मुळ्यात भाजीत जर देव दिसायला लागला त्याला स्वतंत्र परमार्थ करायची गरज आहे का? त्याचा व्यवहारच परमार्थ आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. हे सगळं व्यवहाराकरता नाही बरं का, पाहायचंय. नाही तुझी म्हणाला आता कांदा खायची पंचायत आली आम्हाला. देव येईल त्याच्यामध्ये. अहो देव खाणाराही देव आहे, जो खातोय तोही देव आहे. आणि खाण्याची क्रिया सुद्धा ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नव ब्रह्मणा उत्तम ब्रह्मैव तेन गंतव्यम. ब्रह्मकर्म ही ब्रह्मकर्म समाधी आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात सर्व भूताला मला तो सर्वांच्या मध्ये पहा आणि सर्व माझ्यामध्ये पहा. सर्वांच मयी पश्यती. ते भागवतामध्ये उदाहरण आलं बा. ब्रह्मदेवाच्या अंतकरणात भेद निर्माण झाला. भगवान काल्याची लीला करत होते गोपाळांच्या बरोबर. ब्रह्मदेव आले काला घेण्याकरता, पण त्यांना असं वाटलं ह्या सामान्य गोपाळांच्यात बसून आपण कसं घ्यायचं, आपण किती मोठे नाही, हे सामान्य भेद. भगवंतानी तो भेद काढण्याकरताच लीला केली. काला ब्रह्मदेवाला दिला नाही म्हणून ब्रह्मदेवाने वासरण गाई चोरून नेल्या. पण देवाने काय केलं? तैसाचे आपण तेथे ओवनिया ठेलाव. जशी वासरं होती, ज्या गायी होत्या, काठ्या घोंगड्या चपला सगळा भगवान परमात्मा झाला. ब्रह्मदेव येऊन पाहतात, एकदा सगळं दिसायचं, एकदा परत देव दिसायचा त्याच्यात. ब्रह्मदेवाला वाटलं हे खरं आहे का, हे खरं आहे. एकदा सगळे गोपाळ दिसायचे, गायी दिसायच्या, काठ्या घोंगड्या दिसायच्या, नंतर सगळा देवच दिसायचा त्याच्यात.
कशा करता लीला केली? भगवान सांगतात, अरे बाबा मी वेगळा नाही, सर्व भूतमात्रामध्ये मीच आहे. ज्ञानानेच घेतलेला सगळा आकार आहे. परमात्म्याचा आकार तरी काय? ज्ञानच आहे. म्हणून तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति, तस्य अहम न प्रणश्यामी. त्याला मी कधी नष्ट पावत नाही आणि मला तो कधी नष्ट पावत नाही. म्हणजे त्याला माझं कधी अदर्शन होत नाही आणि मला त्याचं कधी अदर्शन होत नाही. मी त्याला नेहमी प्रत्यक्ष असतो, तो मला नेहमी प्रत्यक्ष असतो. कोणाला? जो सगळ्यात मला पाहतो, माझ्यात सगळं पाहतो, ज्याला सगळ्यात देव दिसतो आणि देवात सगळं दिसतं, त्याला देवाचं कधी आदर्शन आहे सांगा बरं? आपल्याला देवाचं दर्शन घेण्याकरता विशिष्ट स्थानात जावं लागतं, विशिष्ट अवस्थेत जावं लागतं. काही नाही म्हटलं अर्धा तास बसलो, असा आनंद आला, वा वा वा. अवस्था गेली की काही नाही, सगळी भूतच दिसायला लागली, सगळे रागद्वेषच. त्याला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्याकरता देवळात जावं लागतं. ठीक आहे, ही केलेली व्यवस्था आहे, जावं लागतं, ती साधना आहे, उपासना आहे. पण ज्याला सर्वातच देव दिसायला लागला, देवात सगळं दिसायला लागलं, त्याला देवाचं आदर्शन कधी आहे सांगा? एकेची ठाई बैसला अंगेची जो, त्याला सगळ्यामध्ये त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप, आणि कधीही परमात्म्याचं त्याला आदर्शन नाही. चालताना, बोलताना, खाताना, पुढे येणार आहे तो विषय, सर्वथा मयी वर्तते. जास्त विस्तार होईल. ज्ञानोबारायांच्या ओळ्या बघा. ज्ञानोबाराय काय लिहितात पहा. काय याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टीने थोडासा विचार आहे. पहिल्यात त्वम पदाचं वर्णन आहे, दुसऱ्यात तत्पदाचं वर्णन आहे, आणि तिसऱ्या श्लोकामध्ये अशी पदाचं वर्णन आहे. तत्वमसी वाक्य सांगितलंय, असं अनेक महापुरुषांनी लिहिलंय. त्वम पदाचं शोधन करायचं, तत्पदाचं शोधन करायचं, आणि त्याच्या वाच्यार्थाचा त्याग करून त्याच्यात लक्षार्थ असलेले जे चैतन्य त्याचं ऐक्य तत्स्वरूप होऊन जायचं. त्वम पदाचा वाच्यार्थ काय? वाच्यार्थ जीव. त्वम पदाचा लक्षार्थ कुटस्थ आहे. तत्पदाचा वाच्य काय? ईश्वर. आणि तत्पदाचा लक्ष काय? ब्रह्म. ऐक्य जे आहे ते जीवात आणि ईश्वरात करायचंय का कुटस्थ आणि ब्रह्मात करायचंय? करायचंय का आहे. म्हणून त्याचा विचार इथे सांगितलाय. काही काही लोक म्हणतात गीतेत कुठं तत्वमसी वाक्य आलंय? हे तत्वमसी वाक्य आहे 3 श्लोकाचं. अहो पहिल्याच वेळी ज्ञानोबारांनी तत्वमसी आणलं. देवा तूच गणेश तत्वमसी. ज्ञानोबाराय काय लिहितात पहा. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारो नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. तरी मी तव सकळ देही. ज्ञानोबाराय म्हणतात मी सर्व देहामध्ये आहे. असं कोण म्हणतंय? कोणाला म्हणतात? आपल्याला म्हणतात, सगळ्याला. अर्जुनाला म्हणतात. तरी म्हणजे विचार केलास तर, तात्विक दृष्ट्या पाहिलं तर, मी तव सकळ देई. हो, एरवी मी नसे ऐसा कवन ठाव असे, पण प्राण्याचे दैव कसे न देखती माते. काय पुढची होई? मी आकोंदले माझेची होतले, कैसे कर्म तयार आले, मीच नाही म्हणते. सगळ्या देहात भगवान म्हणतात मी आहे. भानुका जैसा वाणीचा नव्हे, मी सगळीकडे आहे. कारण ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही, चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे सगळे आकार नाव आहे ते चैतन्यावर विवर्त आहेत. जसं आकार मडक्याचा आहे, आकार रांजणाचा आहे, पण मातीचा आहे. एरी तरी भूमी आतून स्वयंभ कुलाल मतीचे गर्भ आहेत ते.
कुंभाराचं डोकं येते, बाकी काही नाही त्याच्यात, मातीच आहे. डोक्यातली कल्पना आहे, उद्या फुटलं की परत मातीच आहे. तसं चैतन्यच आहे. मी तव सकळ देही, असे येतो विचार नाही, विचार करायची काही गरज नाही, मी सर्व देहामध्ये आहे. अनेक ठिकाणी आले, देही नित्यम अवध्योयम, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. एरवी सर्वांच्या मी अमुक आहे ऐसी, ते वस्तू का मी म्हणजे देव, चैतन्य, ईश्वर. मी म्हणजे हा मी नाही बरं का, अहंकार नाही, परमात्मा. काय सांगितलं तरी मी सकळ दे, सकळ म्हणजे सर्व देहामध्ये, पशु असू द्या, पक्षी असू द्या, देव असू द्या, देव मनुष्य स्थावर या नाव जगदंबर. अहो जडात सुद्धा देव आहे का नाही? एखादा मनुष्य मेला, त्याचं प्रेत पडलं, त्याच्यात चैतन्य आहे की नाही? चैतन्य जर त्याच्यात नसतं, चैतन्य व्यापक आहे, मग त्याला जड का म्हणतात? याला जड का म्हणायचं, याला जीव का म्हणायचं? त्याच्यात अंतःकरण नाही, याच्यात अंतःकरण आहे, म्हणून भेद आहे. चैतन्य सगळीकडे आहे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, ते पै रूप माझे. मेले नाही त्याच्यात मी आहे, पण मेले त्याच्यात मी आहे. जडात जर देव नसतात तर प्रल्हादाची या बोला बाहेर निघला असता का त्याच्यातून? खांबात देव आहे का असं म्हटल्याबरोबर प्रल्हादाने सांगितलं हो का नाही? अहो तुम्ही त्याच्या सत्तेनेच बोलताय, तुमच्यात आहे, खांबात आहे, सगळ्यात आहे. आता हिरण्य कश्यप होता, त्याला काय कळणार? हा खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी, नारायण प्रगटला. नारायण तिथून प्रगट झाला, होता म्हणून प्रगट झाला का नव्हता म्हणून प्रगट झाला? एरवी मी तव सकळ देही असे तो विचारू नाही, आणि तैशीची माझ्या ठाई सकळ असे. आणि त्याचप्रमाणे हे सगळं माझ्या ठिकाणी आहे. नाही एको वा. आणि भगवान म्हणतात सर्वात जसा मी आहे तसं सर्व माझ्या ठिकाणी आहेत. सर्वात मी आहे चैतन्य रूपाने, प्रकाश रूपाने, द्रष्टा रूपाने, आणि सगळं जे माझ्या ठिकाणी आहे ते दृश्य रूपाने, आभाषिक रूपाने, कल्पित रूपाने. जसा दोरीत, सापात दोरी आहे पण दोरीत साप नाही. भासलेला सर्प जो आहे त्याच्यात दोरी काय, कोणत्या रूपाने? अधिष्ठान रूपाने. तिचं आहे पण त्या सापात आहे. पण दोरीत साप आहे का हातात घेतल्यावर? नाही, कारण ती कल्पित आहे, मानलेली आहे. तसं जग जे आहे ती कल्पना आहे, मानलेलं आहे चैतन्य. पिठे सर्प भासाचा कंटाळा. हो, सर्वांच्यात मी बघा. म्हणून ते आपण नेहमी कथा सांगतो, एकनाथ महाराजांनी कशाला पाणी पाजलं? गाढवाला. हाच माझा रामेश्वर. म्हणून भगवान म्हणतात आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे, माझ्या ठिकाणी सगळं आहे. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतोचे असे पाहि, संग दोषे एकेही लिप्तो नव्हे. तैसा आत्मा देही आथी म्हणपे ते काही, साचे तरी नाही तो जेथीच्या तेथे. ज्ञानोबाराय सांगतात, हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले व्हावे गा. हे ऐसेची संचले, हे जे बनलेलं आहे ते असं बनलंय. हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? हे सगळं जग. इदम शब्द जो असतो तो जगा करता असतो. हे जग ऐसेची संचले, संचले म्हणजे बनलेलं आहे, तयार झालेलं आहे. कैसे? परस्परे मिसळले, मिसळलंय, परस्पर एकात मिसळलेलं आहे, आणि हे जग बनलेलं आहे.
नुसतं चैतन्यापासूनही जग नाही आणि नुसतं जडापासूनही जग नाही. नुसतं जड म्हटल्यानंतर त्याला सत्ता काय, आणि नुसतं चैतन्य असेल तर तिथे त्या ठिकाणी जग नामरूप दिसणारच नाही. नामरूप आणि अस्तिभाती प्रिय याचं मिश्रण जग आहे. परस्पर मिसळलेलं आहे. मिसळलं म्हणजे अध्यास झालेला आहे. याचा अन्योन्य अध्यास म्हणतात. सांगू का आता थोडंसं. एक असतो स्वरूपाध्यास, दुसरा असतो संसर्गाध्यास. स्वरूपाध्यास कशाला म्हणायचं? वस्तू स्वरूपानेच भासत असेल तर तिला स्वरूपाध्यास म्हणायचं. उदाहरणार्थ दोरीवर जो साप बसला हा स्वरूपताच अध्यस्त आहे, तयारच झाला तो तिथं. आणि साप जो खरा वाटतो त्याच्यामध्ये असलेली सत्यता आहे, ती दोरीची सत्यता जी आहे त्याचा संसर्ग त्याच्यात झालेला आहे, म्हणून हा साप आहे म्हणतो. म्हणजे स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास मिळून जो अध्यास होतो अनोन्य अध्यास आहे. तसं जगतावर, जगत जे आहे ते परमात्मा स्वरूपावर स्वरूपानेच अध्यस्त आहे आणि जगामध्ये जी सत्यता आहे ती परमात्म्याची आहे. ऐसे परस्परे मिसळले, एकात एक मिसळलेलं आहे. बाजूला काढणं थोडंसं अवघड वाटतं, कारण दूध आणि पाणी एकत्र असेल तर त्याच्याकरता चोच लागते. कोणाची? हो हो, तुम्ही आम्ही काय नाही, पिऊन घेतो आपण तसंच. पाणी पितो दुधाच्या भावाने. चहा चोचेने सांडसे खंडीजे पै पाणी राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे, ज्ञान आणि विज्ञान मिसळलेलं आहे. हा, विज्ञान आणि ज्ञान मिसळलंय. याच्यामध्ये जगामध्ये तुम्हाला सारही दिसेल, आसारही दिसेल. आसार बाजूला काढायचे आणि सार फक्त घ्यायचंय. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे आसारता, मग सारते तत्वता होऊन जायची. सारासार विचार करा उठावती, त्रिगुण आसार. आणखीन सांगा सारासाराचा अभंग. अनात्म वर्गनीर आत्मरसाचे क्षीर चरिताते सविचार राजहंस. नाही, सारासाराचं अभंग सांगायचा. फलकटतो संसार येथे सार भगवान. म्हणून आता परस्पर मिसळलंय तर काय करायचं? वेगळं काढायचंय. वेगळं काढायचं असेल तर कशाने वेगळं काढायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, बुद्धी घेते ए तुले व्हा वेगा, बुद्धिरूपी चोच लावायची. निर्णयाचे. आता आपल्याला बुद्धी लावायची. बुद्धीने काय करायचंय? बुद्धी कशाला म्हणायची? बुद्धीत विवेक असतो. नित्य काय अनित्य काय. बुद्धी फक्त म्हणते हे सगळं अनित्य आहे, नामरूप अनित्य आहे आणि याच्यामध्ये अस्तिभाती प्रिय आहे ते नित्य आहे. झालं जाणणं. याच्यामध्ये बाकीचं सगळं आसार आहे. परमात्मा जो आहे, चैतन्य जे आहे ते सार आहे. झालं, निवडलं. मग सार ते स्वभावता होऊन जायचे आणि ते सार माझं स्वरूप आहे. एरवी तरी अर्जुना जो एक वटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. आणि अशा प्रकारे जो एक वटलिया भावना, त्याच्यामध्ये एक परमात्माच भरलेला आहे. सार जे आहे ते असार जे आहे ते कल्पित आहे, भ्रमाने भासलेलं आहे. जसं दोरी रूपाने ज्ञात झाली की सर्पण त्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे निघून जातो, त्याचा अभाव होतो आणि खाली फक्त दोरी राहते. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की जगताची मग फक्त प्रतीती मात्र सत्यता जाते. प्रपंचाचे घेतले माप, मग साचची स्वरूप होणे ठेले. एरवी तरी अर्जुना जो एक वटलिया भावना, एक भावना निर्माण झाली. आता याच्यात एक नाही, अनेक नाही, एक आहे. सर्वभूती एक पाहे वासुदेव, पुसून या ठाय अहंतेचा. आपुला तो एक. अभंगात एक आलंय असं सांगा. अभंग एक तो झाला.
नाही, सर्वात एक परमात्मा आहे असा अर्थ असला पाहिजे. सगळ्यात एकच परमात्मा आहे. एकी एकटाचे असोनी एकला विश्वी विश्वाकार होणे या ठेला जयापरी हा तैसाची गमला नंद नंदन हा अचोज आंबुलाव. एक आहे पण ते अचोज आहे, म्हणजे अस्पर्शित अचुंबित असं एक. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत. ही सगळी शोभा आहे त्याची, चैतन्य आहे. काय एकदा ज्ञान झालं परमात्मा स्वरूपाचं, मग जग जग रूपाने शिल्लक राहत नाही. जगामध्ये परमात्माच दिसतो. परमात्म्याचीच ही सगळी शोभा आहे असं वाटायला लागतं. मग जगाला परत बाजूला सारायचं, त्या ठिकाणी देवाला पाहायचं असं नाही. म्हणून योग पर्वते सारुनी पाहिजे माते तैसा नव्हे सकटची मी. ज्ञानोबाराने उदाहरण दिलं त्या ठिकाणी, केळेवरी मानिके लोपी जे काही सकटची मी. हा, तिथे सकटची मी दुसरीकडे आहे. केळेवरी मानिजे लोपी जे काही सांगा होई. केळेवरी मानिके लोपी जे काही. केळ म्हणजे प्रकाश आणि खाली आहे माणिक. माणिक आणि त्याचा प्रकाश म्हणजे रत्न आणि रत्नाचा प्रकाश. प्रकाशामुळे रत्न झाकतं का? प्रकाशामुळे उलट रत्नाला शोभा आहे. तसं नंतर केळेवरी मानिजे लोपी जे काही नाही नाही म्हणले, जगामुळे परमात्मा लपला. लपला नाही म्हणले, उलट प्रकाश होतोय, प्रकाशित होतोय. चैतन्याची शोभा शोभत असे. निर्वितरी अर्जुना जो एक वटली आ भावना सर्व भूती अभिन्ना माते भजे. मग त्याचं भजन चालू होतं. कोणतं भजन? सर्व भूती अभिन्ना, सर्व भूतमात्रामध्ये एक असलेलं परमात्मा तत्व ते माझ्याशी अभिन्न आहे असा निश्चय होणं हे त्याचं भजन आहे. सजीव निर्जीव नियनती. हा, मीची म्हणून नमुचे आवडे. आता तो वास्तविक पाहता नमन सुद्धा त्याचं होतं की नाही सांगता येत नाही, कारण त्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळे, परमात्मा स्वरूप तो झाल्यामुळे हे ज्ञान होणं हेच त्याचं भजन आहे. तशी क्रिया किरणस आहे, अद्वैती भक्तीची आहे, अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. त्याची सगळी क्रियाच भजन आहे. आता कारण अभिन्न भावना त्याला तयार झाली. सर्व भूती अभिन्ना माते भजे. सर्व भूतामध्ये अभिन्न रूपाने असलेलं जे तत्व आहे ते तत्स्वरूप तो होऊन गेला. भूताचे अनेकपणे अनेक नो हे अंतकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. ज्ञानोबारायांनी आणखीन उदाहरणं दिलीत. विचार थोडासा करायचा आहे. उद्या एकादशी असल्यामुळे आपलं जे प्रवचन असतं, क्रमाचं प्रवचन इथेच परवा दिवशी होईल. उद्याचं प्रवचन मंडईवाले धर्मशाळेमध्ये आपलंच होईल. निवृत्तीनाथ महाराजांचं चिंतन आपण थोडंसं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. मंडईवाली धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, 4 वाजता. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल